नागते मराठी वायू, नागते हिंदी वायू, नागते तेलुगु वायू, इंग्लिश वायू। मी साथ इतना कला कला अंत बता देती बिकुन ढूंढते के ना मन आराम तो नहीं मिलती पति ना मराठी वायू हिंदी वायू total की करना मी औषध नाम दे गोसा सुवात गोसा आणि मराठी बुरा अंदाज मेंदू बदला अजयपूर जंगूबाई वाट जंगूबाई मकसले जंगूबाई चुड़े पानी कुपलिंगू मी अवतार बताव मी नाते वाचून आज तुमच्या गावात आलो मी तुमचा सेवा करायसाठी आलो माझा नाही करावं तुमच्या सेवासाठी आलो जंगूबाई कोण होय तुम्ही होय परिबाई कुपालिंगू कोण आहे तुम्ही होय खोटा आहे देव देव आहे पण जागा चुकली ते करता आज तुमच्या गावात आलो मला मराठी चांगलं येत नाही दादा बाई माय पण एक एक सांगतो एक एक गोंडीला सांगतो समजते का गोंडीला हा आज तुमचा जन्म काय आहे जंगूबाई आहे तुम्ही कवा कवा पैदा झालेला आहे तुम्ही कवा पैदा झाले जमीन कवा फायदा झाले तवाचे आहे तुम्ही आणि आमचा परिवार कसा आहे तुम्ही मला डोळ्याला पाणी येते तुम्हाला पाहतो तुम्ही कोण आहे आणि मी कोण आहे आमचा खानदानी आहे तुम्ही खानदानी एकाच बाप एकाच देव आहे कुरसिंगा असाल कुमरे असाल मळावी असाल सोयम असाल पण पहिले जंगूबाईने पहाडी कुपालिंगानं पृथ्वीमध्ये जन्म झाला तेव्हा त्यांना गोंडी गोष्टी म्हणलं तर 2 दिवस सांगतो 2 दिवस तरी मराठी नाही येत नाही मला 2 दिवस सांगतो देवानं बुद्धी दिली मला तुम्हाला चांगला करायसाठी बुद्धी दिली मला नाही मी बी गरीब होय काही मोठं नाही मी पण तुमच्या सेवासाठी आलो मी तुम्ही कोण होय जमीन पैदा झाले तवाचे कोण राज होत हे भारत देश नाही नौखंड पृथ्वी अमेरिकन रशिया पूर्ण देश मध्ये गुण राजा होते पद्मालपुरी काको कलीपूर टाको यादराव ताजो जुगतराव बाबू हे आपला गोंडवानाचा राज आहे गोंडवाचा देव आहे ब्रह्मा विष्णू हे नाही आपलं नाव ते आज तुमचा चंद्रपूर मध्ये चांदा म्हणते आम्ही चांदा आता चंद्रपूर मध्ये लागलो ते चांदा होय चांदा चांदा पहिले चांदा होता ते चांदा माई कोण होय चांदाचा राज कोण होय तुम्ही होय पण आमचं आहे काय जागा तिथं ते कवाच केलेलं आहे 10,000 20,000 सालाचं माय होते कवा भेटले तेव्हा पैदा झाले तेव्हा आणि तुमचं काय आहे इथं इतकं मोठं जात आहे गोंडीना दुनिया चालू लागला माहित नाही कोणाला आमच्या गोंडी भाषाना दुनिया चालू लागला इतका मोठा तुमचा जबान गोंडी आहे तुमचा जबान तुमचा जबाना दुनिया चालू लागला तर तुम्ही किती मोठा असाल तुम्ही कोणाला माहित नाही राम ते बी देवच असाल पण ते राजाचा पोरगा आहे दशरथ राजाचा पोरगा आहे ब्रह्मा राजाचा पोरगा आहे विष्णू राजाचा पोरगा आहे पण तुमचं जंगूबाई तुमचं पांडी कुपालिंगू नाही त्याला मायबाप नाही ते अवतार नाही ते असं आसरानं घेतलेलं आहे त्याच्या पोटी तुम्ही जन्मणार आहे किती मोठा जात आहे तुम्ही किती मोठा जात आहे आणि तुम्ही कसं राहावं आहे की एक 10 मोटर 10 गाड्या कोणापाशी राजपाशी 10 लारी आहे का 50 ट्रॅक्टर आहे का आणि हे राज कोणाचं आहे चंद्रपूर हे कोणाचं आहे आमचं आहे पण आमचं आहे म्हणून तिथं आहे की जागा आपल्याला माय कोट कवा जन्मले मायचा बाप कोण आहे मायचा बाप कोण आहे कोणाला माहित नाही
गोंड्याच्या गोष्टीला काय म्हणते त्याला, सतीपुरुष गुरु. इथं इथं जन्मले हे बाई कोटा, त्याला माय नाही, इथं जन्मले इथं. ते आमच्यापाशी गोंडीच्या गाणं गाते गोंड्याचं नावानं. तेव्हा पद्मालपुरी काको म्हणून आम्ही त्याचा पोळ पडले. आता बी तुमच्यापाशी पोळ पडते की नाही, अंगोठ्यामध्ये पोळ पडते की नाही आता बी? आई म्हणते की नाही, आई म्हणते की नाही, आई म्हणते की नाही आता बी तुम्ही? अरे आई, अरे आई, माता आहे काय, काली कंगली बाई म्हणते की नाही? तसं ते कोणाच्या बापाच्या पोटात फिरलं नाही असं चंदापूरच्या मंगली असा मी पण तितका मोठा तुम्ही आहे. आणि आता काय गरीब आहे तुमच्या बाईचं सांगा, कसं पाहू लागले आमच्या बाई? तुम्हाला पाहून मला कसं राहा तुम्ही? एक एक राजा म्हणावी, दिनकरचा राजा म्हणावी, जलपासहा राजाच्या एक एक 200 दासिक होते, 200 दासिक. सोन्याच्या गंगाक होतं, सोन्याच्या. आता बी आहे ते उदा सांग ना, आता बी टाकावतो. तसं तुम्ही बाई होय, पण तुमचं घोसं काय आहे आता? खायला नाही, यायला नाही, राहायला नाही. आणि दुसरं जाती काय पी पटोकते, काय काय मजुरी केलते, त्याला बरकत आहे. आणि आम्हाला वावर असून, टीचर असून, आमदार असून, खासदार असून आहे काय? आमच्या कधी खासदार आहे तुमच्या, आमचा किनवट केरम साहेब आहे, त्याला बी सांगतो तू एकटा आमदार झाला तरी काय आहे म्हणलं तर काही नाही. आपल्याकडे आहे मंत्री आहे तर काय नाही, काहून काय नाही, खेती आहे, बाडी आहे, सगळे आहे, काहून बरकत नाही? आपला मजुरी गेलं तर बरं आहे, नाही तर हे पहा तुम्ही काहून असं. आणि आपला देव भारत देश मध्ये नाही, पुरती नौखंड पृथ्वी 10 कांड खासी तसा जन्मले. पण आमचं बाय हा कसा आहे, माय कसा आहे, पण रस्ता भुरले. त्याकरता ते रस्ता भुरलून गेले म्हणून आम्ही थोडा रस्ता दाखवणार. कोण आहे आमचा अध्यक्ष चांगले, जंगुलीहून भक्ती खराब आता, गोडी धर्म खराब आता. जंगुलीहूनच्या भक्ती खराब झाले, कोण राब नेले, खराब झाले म्हणून सांगले. तर कसा खराब झाले? जंगुलिंबूचं भक्ती होते, त्याचा पेंड भक्ती होते, तेव्हा चंद्रपूर किल्ला झाला. माणिगाड किल्ला कोणाचा आहे? किनाकाचा. त्याला माणिगाड किल्ला, माणिकरावच्या नावचा किल्ला आहे. पण ते काही माणिगाड किल्ला कोणाचा की म्हणते? माणिगाड किल्ला त्याचा जावई होय, चंद्रपूर राजाचा जावई कोण आहे? माणिगाड किनाका, माणिकराव. तर माणिगाड किल्ला तर असा एक एक खूम, सोयाम असू दे, उमरे असू दे, मरावी असू दे, आश्रम असू दे, कोणी बी असू दे, सगळ्याला किल्ले होते. तुमचा किल्ला कोणता आहे दादा? काय पाडी? हे कुमराचे, आमचं कुमरा, मी बी कुमरा आहे. आमचं वतन कोणकडे आहे? केरला. आमचं वतन केरला. दादा तुमचं कोणकडे काय? गेरम. सारवीर वतन कोणकडे आहे? जमतो बेल की नाही? सारवी कोण कोण आहे? सहादेव कोण कोण आहे? हा तुझा सहादेव. सहादेवचं वतन कोणतं आहे? जम्मू काश्मीर. सहादेवचं वतन जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीर सहादेवचा. आणि आमचा 5 देवाचा केरला. आणि 4 देवाचा रामटेक. आणि 7 देवाचा हेद्राय महाराज. केव्हा जन्मले ते? हेद्राय महाराज, गणपतराव, विपतराव, दुर्गावती राणी त्याच्या नाव. सोन्याच्या एक 10 माई नाही, शंभरबाई त्याच्या दासी, 100 त्याच्या दासी. सोन्याचा गंगा, सोन्याच्या बकीट होते, बकीटीचं पाणी आणा तुम्ही आहे बाई. आणि तुमचं गती काय आहे सांग, विचार करा. तुमचे विचार काय करा तर कसं झालं हे खराब? जंगूबाई काय म्हणले तुला सांगले का? तेव्हा त्या आधीपासून कचरगडमध्ये टाकले म्हणून टाकून. तेव्हा जंगूबाईचं भक्ती, पांडीकुपालिंगाचं भक्ती, मोठा देवाचं भक्ती केव्हा होते? तेव्हा ते किल्ला बांधला. तेव्हा ते माहूर किल्ला कोणाचा आहे? तो गेरम तुमचा आहे. ते गेरम आहे ना तुम्ही? माहूर किल्ला पाहिले की तुम्ही? दादा माहूर किल्ला कोण कोण झाला?
मावळते किल्ला 10 कोस आहे, 10 कोस. ही चंद्रपूर किल्ला कसा आहे तसा आहे. ते कोण कोण किल्ला बांधले? गेडाम गेडाम गेडाम. तसा किल्ला राहणार, तसा सोने चांदीचं पाणी पिणार. आणि आमचं गती काय आहे? तुमच्याकडे बी असं मी मोठं सांगतो तरी माझ्याकडे बी तसंच. पुरा भारत देशामध्ये जय आदिवासी म्हणते. काय आदिवासी? रस्ता बोलू नये तर रस्ता बोलून रस्त्याला काय करावं म्हणलं तर जंगली उद्या भक्ती करावं. माडी हवाली राजधानी होता तवा पाणी कुपा लिंगू छोटा देव आमच्या बडा देव. जंगूबाई काय म्हणले? तुम्ही म्हणलं ना चुकलं तर असं म्हणलं म्हणून. तर तेव्हा काय म्हणलं जंगूबाई ना? मी सांगतो तसा कलियुग मध्ये, मी सांगतो तसा तुम्ही चाला. तुम्ही सोन्याच्या वाटीमध्ये पाणी प्यावा. आणि मी सांगतो तेव्हा गलती घ्याला. भीक तर भीक मागशील म्हणून. आता भीक आले की नाही आपल्याला? आता भीक आले की नाही? हे गोंडा म्हणते आपल्याला कोणी पाहू. हे गोंडा कुठला रे आदिवासी म्हणते, आमच्याकडे तर म्हणते हे गोंडा म्हणते. आणि आपण तर राजचा माणूस आहे, राजचा माणूस. आपला पुरावा आहे, आपला पुरावा पुऱ्या देशामध्ये आहे. उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे. आपला पुरावा प्रधानमंत्रीचा आहे काय कोटात पुरावा? सांगा की तुम्ही. मोदीचं आहे की कोटात? होय, मोदीचं कोटात आहे. पण आमचं तुमचं आहे. मग तुमच्या दिल्लीमध्ये तुमचं आहे. ते कसा चुकले? जंगूबाईच्या मोठ्या देवाच्या पांडीकुपा लिंगाचा म्हणून रस्ता भरले म्हणून चुकले. मायबापचा 4 पोरगा राहते. मायबापच्या गोष्ट नाही करता त्याला वावर देते का? मायबापला नाही पोचलं ते वावर देते की? हो देते बाई. तुमच्या पोरगाला तुम्हाला नाही पोचवता देते की? घट म्हणते तसा देवी आम्हाला माझं नाव घेतात नाही, माझं पूजा करत नाही, माझं पैदा झाल्यापर्यंत तू चालते म्हणते. ते करता जंगूबाईच्या मोठ्या देवाच्या भक्ती चुकले. तर त्याचे चुकले काय? जंगूबाई तीच होतं की? मोठा देव तीच होतं की? काली कंकेली बाई हे चंद्रापूर तीच होतं की? पाणी कुपा लिंगाल तीच होतं की? आणि आपण काय करत आहे? आपण काय करत आहे? मग शेपला आपल्याला मारला तर विचार आहे. तर तसा जंगूबाई पिऊन सतत तुमचा कधी राहत नाही, तुमचा मोठा देव पावत नाही. ते करता तुम्हाला विचार करतो. आमचा धर्म, आमचा माय हे माय बी खात नाही. काली कंकेली बाई खाऊन गेला तर तुम्हाला सराप देते. आत्ता बी चंद्रपुरेचा माय तुम्ही खाऊन जेवून जाल सराप देते पण आशीर्वाद देत नाही. त्याचा रस्ताच बोलले. तेव्हा माडी हवाली होता. काली कंकली मायनं आपल्याला बुद्धी दिला, ज्ञान दिला. तेव्हा राजधानी एक पुरा हे का माडी हवाली करून देते. गलती झाला हट्ट म्हणले. माय बाप बी नाही पोचलं तर वावा देत नाही, जायजात देत नाही. कोणी तर मुसलमान आलं तर मला पोचलं तर त्याला देते पण तुम्हाला देत नाही. असं करता तुम्ही. आजपासून तुमचे हात जोडतो. तुम्ही आमच्या खानदानी आहे. माझं माय आहे, तुम्ही माय होय. तुम्ही दुसरं नाही. तुम्ही ते सांगलं तर नाही सांगतो तरी थोडं सांगलं तर इतकंच खाल्लं तर मग पोट भरते की? भरत नाही. इतकं सांगतो काय करू आता. सीधी सांगलं तर 2 दिवस लागते. तेव्हा तुम्ही घाबरते. प्रधान मोदीचं कोणी सांगते का? मोदी साहेब आहे का इतकं? कोणताच सांगा की मी आता त्याला गुलामगिरी म्हणतो. प्रधान मोदी साहेबचं कोणतं तर राजवाडा आहे म्हणलं तर खतम. मला पासच द्यावं. मी तुमचं तर राजवाडा दाखवतो. तुमचा राजवाडा दाखवतो. हो तसा तुम्ही आहे. तरी भुलले कसा? खाणं पिणं आपल्या जंगूबाईला जमत नाही, कामायला जमत नाही. पण तुम्ही केलं तर जमते का? आता तुम्हाला कोणी पिणारा सरकार मला काही तर म्हणा परी. तुमचे हात जोडतो. बाईच्या पोटा मारू नको. आमच्या हाताने आमच्या बाईचं तोड पहा. कोणी चांगला आहे. आणि तेच मुसलमानचं बाई ते तुमचं दुसऱ्या समाजच्या बाई पोटर लावून स्वप्न लावून मस्त पलंगावर बसून त्याला मजुरी टाकत नाही, त्याला काही नाही, चुकणं देते. ते जंगूबाईची दबाती करते. आणि तुम्ही तुमचे हात जोडतो. तुम्ही कवा बी ते पोराचा पाप लागते आम्हाला. ते पोरी काय करते? ते लहान पोरी आहे
ते तर पहा तुम्ही, आपला तर गेले, पण पोरीचे पहा. रुपया करता तुम्ही मला लई सांगा येत तरी गोष्टी येत नाही बाई, मला आडमोठ म्हणून तुम्ही त्याला जमत नाही. तरी काय करू, गोंडीनं म्हणलं तर 2 दिवस सांगतो, 2 दिवस तुम्ही कसा फायदा झाले, तुमचे कसं काय झाले सगळं सांगतो. पण काय करा त्यासाठी पद्मालपुरी काको कलिपूर टाको याच्यावर जातो जुगराव बाबू तांदूळ निमित्त आणि ड्रमाई सुद्धा नाही आपला, राम नाही आपला. पद्मालपुरी काको म्हणून हाक मारा, तुम्हाला येते. काली कंकली पाहिजे म्हणा, चंद्रपूर मंकाली नाही म्हणाव त्याला, काली कंकली माई म्हणाव, काली कंकली माई म्हणाव येते. गंगूबाई निकसिम घनसिम म्हणाव, गोंडीनं गोष्ट करा. इतका तुम्ही गोंडी गॅरंटी येते तुम्हाला. दीक्षा टाकायचं पा सुनील तुला येत होतं रे, हा कागद नाही आले, इंग्लिश नाही आले, दीक्षा टाकलं तर स्कूलमध्ये नाही गेलं परी का नाही लिहिलं. असा गंगूबाईचा पवार आहे, असा गंगूबाईचा पवार आहे. ते पवार तुमचं आहे, माझं नाही. पण रस्ता भूलले, तुमच्या गावात आहे याचा रस्ता तिकडे गेले, तुम्ही भेटत होते का? त्यासाठी मी तुमचा विनंती करतो, मला जास्त येते, तुम्हाला पायी पायीने सांगतो परी काय करावं. गोष्ट बरोबर येत नाही, गोष्ट नाही बोलत नाही, इतकं बी थोडं थोडं येते. त्याकरता तुम्ही तुमचे हात जोडतो. आमच्या बाईचे तोंड पहा रे दादा, पिऊ नको आजपासून, तुमचे हात जोडतो. आणि पिऊन घरी आला तर जंगूबाई वाण, जंगूबाईचं कोटा आहे ठीक आहे, ते बी चांगलं आहे. जंगूबाई कोटा आहे तुमच्या घरात आहे, तुमच्या घरात पहिल्या जमान्यामध्ये जंगूबाई कोटा जन्मले. इतकाच कुठे तुमचा नेमकं डुमूर हा महाराज की नाही, त्याच्यापाशी जन्म काय झाले बेदूर म्हणते आम्ही, तुम्ही काय म्हणता बेदूर. ते पुतीमध्ये बांबू जमवले, त्याच्यामध्ये कोसला काय म्हणतो तुम्ही, कोसमन जंगूबाई म्हणते. त्याचा जन्मले ते आमच्या काळ बाईनं गाणं गाते, बाईनं रेला 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 रे रेला 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 रे रेला 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 पुतीता गा जन्म आता यो पुतीता गा जन्म रांगीता गा जन्म आता रो रांगीता गा जन्म आता यो रांगीता गा जन्म दुधागा कोटेला जन्म दुधागा कोटेला उंदी दिया आता बाईरा रंडे दिया आता बाईरो मुंडे दिया आता रंडे महिना आता गरबायो मुंडे महिना आता नालू महिना आता गरबा सिंग महिना आता लंगोरा सिंग महिना आता सारू महिना आता सारू महिना 7 महिना आता बाईरा 9 महिना आता बाईरो 9 महिना आता 9 घटका आता बाईना 9 घटका आगा चाले पारसी बागात होता गंगा काटून होता गंगोरा गंगा काटून हेरी तुंगुता गंगा काटून पद्मलपुरी का कोंडा जातारा पद्मलपुरी का तो नागाये पद्मलपुरी नाके जागा सिमे काकोये नाके जागा सिमे इगे जागा सेले पापा इगे जागा सेले पापा यो इगे जागा सेले पापा यो इगे जागा सेले कल्ली पुटे याको सोनिये कल्ली पुटे याको सोनिये कल्ली पुटे याके सोनिये कल्ली पुटे पद्म कल्ली पुटे याकोनिगा सोतारा कल्ली पुटे याकोनिगा सोताये कल्ली पुटे याको आगटल बागा दाका जंगोरा नावा रोने सेले राचा त्याला जागा नाही दिले, कोणी नाही दिले. जंगूबाई तुमचं कलियुग मध्ये
गुंगूचा शेंड्यामध्ये कोसला त्याच्यामध्ये पैदा झाले आणि गंगाला पाणी गेले, पाणी मागायला. तेव्हा पद्मापुरी काको म्हणतात तिथं गेले. आजा काको मला जागा दे म्हणले गंगूबाईनं. तर मी देणार नाही, मी जागा देणार नाही, माझ्यापाशी माहीत नाही. कुठं जाते तुमच्या तातापाशी जा. मग लढत बाई कुठे गेला? तातापाशी कलिपू टाको महादेवपाशी गेला. दादा का अक्को दादो मला जागा दे. बाई तुला जागा कुठं देऊ कुठं नाही. कलियुग येते, नरपुटचा जन्म येते, तेव्हा तुमचा घर बांधते, तेव्हा देवाचा दिवारात तेच जागा म्हणजे तुमच्या पाशी ह्या झालं पूजाची जागा. पूजा करते ना बाई, पूजा करते की तिथं जंगूबाईची जागा आहे. जंगूबाईचा पहिला जागा कोटा आहे तिथं, आणि सेकंड जागा कोटा आहे परंदुली सेकंड. आणि ते कोटा पण मिळलं सेकंड जागा. काय म्हणले जंगूबाई? दुसरा समाज आहे का जेव्हा नाही. कोण सांगले? पाणी कुपालिंगाने सांगले, यादीतून काढले तेव्हापासून. दुसरा पाणी जेवत जमत नाही, दुसऱ्याचा खाना जमत नाही. 2 महिने चपला नाही फेनाव, दारू नाही पिवाव. हा तेव्हा तुम्ही सोन्याच्या वाटीमध्ये पाणी पिते म्हणून. आता कोणी पिवत राहते की नाही? आमच्याकडे तर लाई पिते, तुमच्याकडे काही नाही काही. आमच्याकडे तर लाई पिते. ते करता तुम्हाला हात जोडतो दादा. पोरीचा पापाचा बाईचा त्याचा तुम्हाला पाप लागते. त्याचं तोंड पाहून तुम्ही दारू पिणार माणसाला हात जोडतो मी. तुम्ही मायबापाचा तुमचा भाऊ आहे म्हणजे मी, माझा भाऊ तुम्ही आहे. कोणी दारू पिणार असेल तर तुमचा पाय पडतो आज. आणि 2 महिना पूस महिना जंगूबाईचा आणि भावे महिना म्हणते आम्ही. मी भावे महिना समजता की भावे महिना पूस महिना जंगूबाईचा आणि भावे महिना मोठा देवाचा. 2 महिने पेरसा पेंदा ते 2 महिने तर तुम्ही नको प्या. 2 महिने तर आंघोळ करून बदरात गेला तर कुठे गेला तर आंघोळ करून मध्ये या. 2 महिना मग ते जात जाताना चांगलं होतं. बा तुम्ही सालभर नाही कवा बी कुठं करत नाही. एखादा तुम्हाला गोंडीनं मला त्यालाही सांगतो तरी काय करावं. आता मला मराठी जास्त येत नाही, चुकतो. तुमच्याकडे मराठी चांगलं म्हणते, आम्हाला येतच नाही. तुमचं काय करा, जीव असा होते, माझा जीव आता होता. तुम्हाला काय करू? आज दादा तुमचे हात जोडतो. पोरी पोराचा तोंड पाहा, मायच्या फोडता तुम्हाला हात जोडतो. माझा खानदानी आहे तुम्ही, दुसरं नाही. तुम्ही दुसरं नाही. मी तेलंगणात असाल, तुम्ही मराठवाड्याचे असाल, पण एकाच बाप, एकाच देव, एकाच सगळी. आणि माझा बाई, माझे माव, माझं आम्ही एकच आहे. तुमचं तोंड आमचं तोंड एकच आहे. असा तुम्ही ग्रास टाकून माणूस आहे आणि कसा चुकले. सरकार मोठं मिडील माणूस काय म्हणले? सरकार देवाच्या सरात पुरत नाही रे, देव देवाचा सरात नाही. आमच्या देवचं कोणी पाय पडते बरोबर. याकरता तुम्ही पाय पडत असाल तरी मी सांगतो, तुमचे हात जोडतो. तुम्ही जानेवारीला पिसा टाका. तुम्हाला काही दंड आला तर बी तुमचं तिकीट, तुम्हाला काही कागद नाही असला तर बी दिसणं नाही झालं तरी येतील. सरपंच नाही तर सरपंच होतील, राज तर राज होतील. असा जंगूबाईचा समज खरा आहे. 2 एकरामध्ये 50 क्विंटल कापूस होतील. हे जंगूबाईचे वचन आहे, माझे नाही. मी तुम्हाला भूल करायसाठी येत नाही. तुम्ही चांगला हो, मला सन्मान केले, मला काय केले? सन्मानला जुरत नाही. तुम्ही चांगलं झालं समज, तुम्ही चांगलं झालं तर तुमचा हात जोडतो. तुम्ही आमचं खानदानी आहे दादा. बाय नाही, तुम्हाला हात जोडून तुम्ही पोराला चांगला करा. वडील माणूस आहे, माझ्या होईना म्हणते, पण पोराला तर धारा भिक्षा टाकायला. जंगूबाई आपला देव आहे. आपला देव भिक्षामध्ये आता काय सांगू. आता आम्हाला माझं किस्मत आहे काय की तुमचा डोळा पाहतात आम्ही नाही. माझं किस्मत तुमचं नाही, माझं किस्मत. माझं किस्मत माईच्या बहीणच्या, तुमचा दादा मोठा राजा काका पेपीचा. मी आज तोंड पाहायला आलो. मला जंगूबाईनं वाट जंगूबाईनं मला तुम्हाला तोंड पाहासाठी वाट लावलो. असं माझं खानदानी कुमरे आहे. ते बी कोण करवतं पण माझं खानदानी आहे. 4 सगळे माझ्या खानदानी आहेत. ते करता तुम्हाला जरी सांगायला येत तरी काय करू. मला मराठी बरोबर नाही. गाणं गाऊन सांगतो तरी काय करू. आता ते करता मी तुम्हाला नम्र विनंती करून
तुम्हाला हात जोडून माझ्या माय बाबा, तुम्ही माझे बाप होय, माझे माय होय, मामा होय, काका होय, काको होय, तुमचा हात जोडून तुम्ही जानेवारीला दीक्षा टाका. दीक्षा सुनील इकडे सांगते मतलब स्वयं हे सांगते तसं राहा, 2 महिन्याचा राहा. चपला नाही करावं काय नाही, आम्ही त्या चपला मरत नाही, आम्ही चपला बांधत नाही आमच्या काय, तरी तुम्ही 2 महिन्याचा चपला सोडावा. 2 महिने जंगूबाईचा हे मोठ्या देवाचा चपला नाही घरात आणा, आणि दुसरा समाज म्हणजे नाही खावं. बाई तुमचा विनंती करतो, तुम्ही तर चांगला राहा बाई. हां, आणि तुम्ही कसं राहा मला तर संध्याकाळी जेवून हे ते मला पूजा करावा, सकाळी जल्दी उठावा, सकाळी पूजा करून तुमचा बाबा आणि मायच्या पाय पडावा. सकाळी कोणी बी माय आणि बापाच्या पाय पडावा. माय आणि बाप आहे, माय बाप वाले कोण आहे दादा? माय बाप आहे की तुमचं? माय बाप आहे की तुमचं इथं हात जोडा, त्याला पाय पडावा सकाळ. त्याने काही म्हणू दे, दारू बी पिऊ दे, पण त्याला हात पाय पडून कोण पडी जाय. आणि तुमचा दादा बाई आमचा नवरा आहे की बाई तुम्हाला आहे की, तर त्याला काय करावं तुम्ही म्हणलं तर पाणी काढून चाय देऊन जरा पाय पडून जाय म्हणा. काय म्हणत होते उद्या काही ते तुमचं भक्ती होत, शंभूबाईची भक्ती तेच. त्याकरता तुम्ही मायबाबाच्या सेवा करावं, नवऱ्याच्या सेवा करावं, तेव्हा जंगूबाई येते, नाहीतर येत नाही. त्याकरता तुम्ही जंगूबाईची भक्ती करा. तुम्हाला हात जोडतो, तुम्ही चांगला 1000-2000 दिवसा टाकला तर आम्ही येऊन इकडे दिकीसाठी येतो, आम्ही येऊन इकडे शिरतो. किनीवटला 7 झाले, किनीवट तिकडे 1000 माणूस झाले. पहिले 2-3 चालते, मावराचं तिकडे पडे का 2-3 होऊन आता 5 म्हणून 1000 झाले. दादा आम्ही यायला जायला लई पैसे लागते, दिवसा काढायला येतो परी टाकायला ये म्हणलं तर आम्ही पामरेटमध्ये आहे. तिने आमदार येतो तिकडे मी माझा परी आमदार ते आमदार बी तिकडे येतो दीक्षा, त्याच्या बायको बी टाकतो दीक्षा, आमदाराच्या बायको बी टाकतो, खासदारच्या बायको बी टाकते आमच्याकडे. खासदार आमदार 2-3 आमदार आहे आमच्याकडे, 2 खासदार आहे, त्याला बी दीक्षा टाकतो. आमचं जाती देव आहे. त्याकरता तुम्ही मायबाप आज मी आलो, तुम्ही चांगला 10-12 खेळ जाऊन विचार करा. आज कोणकडे गेलतो रे, नाही ते काय नाव आहे जायचं ना अजय, ते गेलो ते कोणकडचे आमचा दादाबाबा आलते, ते आता सांगले म्हणून तुम्ही गाव जाऊन प्रचार करा, घरी जाऊन प्रचार करा. तुम्हाला हात जोडतो, तुम्हाला जास्त सांगत नाही. आज मी आम्ही लाठी पार्टीमध्ये आज मिटिंग आहे, लाठी पार्टीमध्ये आज मिटिंग आहे आमच्या इथं. जाऊन मायबापा तुमचे मायबापला आम्ही भेटून त्याचा बी आम्ही आशीर्वाद देतो. ते करता मी आज आलो. तुम्हाला काही राग असाल तिले म्हणलो त्याचा हात जोडतो, माफ करा. तुम्ही बी चांगला करा, तुम्ही चांगला बघा, भक्ती करा. ते करता जंगो लिंगो ना, जंगो लिंगो ना, फिरता पेंदा आंधी कुपा लिंगाना, काली कंकली गैयाना, काली कंकली माताना, संदीप नावा. जय शिव.